घटना आहे सलगर बुद्रुकमधील। शनिवारी 16 एप्रिल 2025 रोजी मनोहर इंगोले हे नेहमीप्रमाणे लवकर उठले आणि सर्वप्रथम त्यांनी आपल्या म्हशीच्या धारा काढल्या। थोडंसं दूध घरासाठी बाजूला ठेवलं आणि बाकी सगळं दूध मोठ्या किटलीमध्ये ओतलं आणि त्यानंतर ते दूध घेऊन गावातील डेअरीला नेण्यासाठी शेतातून निघाले। सकाळी 8:30 वाजले असतील तेव्हा ते आपल्या गावामध्ये म्हणजे सलगर बुद्रुक येथे पोहोचले। त्यांनी पाहिलं गावामध्ये ठिकठिकाणी लोकांचे घोळके दिसत होते। त्यानंतर मनोहरने त्या घोळक्याकडे पाहिलं आणि त्याच्यातीलच काही लोक मनोहरकडे वळून बघत होते। त्यानंतर आता काही गैरसमज करून मनोहरने हातवारे करून त्यांना विचारलं काय झालं, पण त्या घोळक्यामध्ये उभा असलेले माणूस न बघताच त्याच्याकडे राहिले। मनोहरला या गोष्टीचा संशय आला आणि त्यानंतर त्याने एका शेतकऱ्याला विचारलं। त्यावर त्या शेतकऱ्याने मनोहरला सांगितलं, तुझा मुलगा सागर याचा मरोळी गावामध्ये खून झाला आहे। आता ही घटना ऐकून मनोहरला चक्कर आली आणि ते तिथेच खाली बसून रडू लागले। त्यानंतर काही लोकांनी त्यांना धीर दिला आणि म्हटले, रडू नकोस, तो मुलगा तुझा आहे की नाही हे पहिल्यांदा खात्री करून घे। आता त्यानंतर मनोहरने धीर करून काही लोकांना बोलावून घेतलं आणि ते मरोळी गावाकडे निघाले। गावामधील वातावरण पाहून त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांचा मुलगा खूप मोठ्या संकटात आहे। त्यानंतर मनोहरने एका माणसाला विचारलं, खरंच गावामध्ये कोणाचा खून झाला आहे का आणि कुठे? त्यानंतर त्या माणसाने सांगितलं, हो, होनमुख वस्तीवरती। मग मनोहर त्या ठिकाणी पोहोचले। त्या ठिकाणी गर्दी होती। सागरचा मृतदेह पाहून मनोहर मोठमोठ्याने रडू लागले। थोडा वेळ स्वतःला सावरत त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना ही सर्व माहिती दिली। त्यानंतर मंगळवेढा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी आले। त्यांनी पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। मनोहर इंगोले यांची देखील चौकशी झाली। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सागर हा एक सरळमार्गी मुलगा होता, कोणाशी भांडण करायचा नव्हता, शेती सोडून मोबाईल रिपेअरिंग, रिचार्ज आणि गिफ्टचा व्यवसाय करत होता। सागरला मोबाईल रिपेअरिंगचे शिक्षण दिले होते। त्याचा व्यवसाय चांगला चालला होता। त्याचं वागणं आणि त्याची मित्रमंडळी देखील चांगली होती, पण तो रात्री घरी येत नसे। मी मित्रांकडेच होतो असे आम्हाला सांगत होता। त्यानंतर आता या सगळ्या गोष्टी ऐकून पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्या तपासामध्ये त्यांना असं समजलं की सागरच्या मृत्यूशी दीपा नावाच्या व्यक्तीचा संबंध आहे। दीपा ही विवाहित स्त्री असून मरोळी गावात त्याचा सागरशी प्रेमसंबंध होता। दीपा आठवडे बाजारात येत असे आणि सागरच्या दुकानामध्ये मोबाईल रिपेअरिंगसाठी देखील ती जायची आणि त्या ठिकाणी दीपा व सागर यांची ओळख झाली। हळूहळू त्यांचं हे नातं प्रेमामध्ये बदललं। दीपाच्या नातेवाईकांना ही गोष्ट समजली। ते दोघांनाही संबंध तोडण्यास सांगत होते, पण सागर आणि दीपा नाते तोडू इच्छित नव्हते। शेवटी 26 एप्रिल 2025 रात्री सागर दीपाला भेटण्यासाठी म्हणून आला। घरात कोणीही नव्हतं। दोघेही प्रणयात रममान होते आणि त्याच वेळी कोणीतरी घराचा दरवाजा ठोठावला। दीपाने सागरला पाठीमागून बाहेर जाण्यास सांगितले, पण दरवाजा उघडताच बाहेर उभे असलेल्या लोकांनी आतमध्ये सागर असल्याचं पाहिलं। दीपा आता काहीही बोलली नाही। तिच्या नातेवाईकांनी पाठीमागून त्या व्यक्तीचा शोध घेतला आणि पहाटे घरासमोर सागरचा मृतदेह सापडला। त्यानंतर पोलीस तपासात समजले की सुभाष होनमुख आणि संजय होनमुख यांनी सागरचा पाठलाग करून त्याला मारहाण केली होती। त्यानंतर दीपाशी असलेले संबंध तोडण्यासाठी त्यांचा राग होता। इथं सागर मरण पावला आणि या प्रकरणात मंगळवेढा पोलिसांनी सागर इंगोले याच्या खुनाप्रकरणी सुभाष होनमुख आणि संजय होनमुख यांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल केलेला आहे आणि पुढील तपास देखील आता पोलीस करत आहेत। चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। त्यासोबतच आपल्या या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच जर चॅनलला व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। सबस्क्रिप्शन सोबतच शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ
तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहता येईल आणि अशाच क्राईमपासून तुम्ही नेहमी सतर्क राहाल. धन्यवाद.